तर हाय, माझं नाव संगीत आहे. मी डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. तर मी BTS करतो तिथं बॅचलर्स इन डिझाईन. तर मी एका प्रोजेक्टवर काम करतो, ट्रान्सपोर्टेशन आणि नॅव्हिगेशन रिलेटेड. तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही अर्बन ट्रान्सपोर्टेशन वगैरे असते तिथे जे की पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याबद्दल म्हणजे एका प्रोजेक्टवर काम करतो. तर पहिले तू तुझं नाव सांग, तू काय करतो? माझं नाव चैतन्य हिरळीकर आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी आता सध्या जॉब करतो. तर तू म्हणजे ट्रॅव्हल म्हणजे पुणे सिटीमध्ये ट्रॅव्हल केले हो हो. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट? हां, पब्लिक ट्रान्सपोर्ट. तू कुठल्या मोठी ट्रॅव्हल करतो जास्त? आता आपल्या इथनं शक्यतो लोकल किंवा PMP घेऊनच आहेत आपल्याला. तुझी जॉबचं लोकेशन कुठं असतं? माझं कधी हिंजवडी असतं. ॲक्च्युली कसं आहे, माझी साईट व्हॅरी करत राहतात. हां. कधी हिंजवडीला साईट असते, कधी रावेतमध्ये असते. म्हणजे तुला चेंज हां. लोकेशन चेंज होत असतं. तर मग तू मेनली काय प्रेफर करतो ट्रॅव्हल करायला त्यावेळेस? प्रायव्हेट व्हेकल असेल तर चांगलंच आहे, नाही तर मग मेट्रो किंवा लोकल किंवा PMP आलं तर तू का म्हणजे लोकल किंवा PMP का म्हणजे त्याच्यामध्ये असतं का म्हणजे फायनान्शियली आपल्याला ते चांगलं पडतं. ओके. प्लस आपला वेळ वाचतो. प्लस आपल्याला जास्त काय म्हणजे ट्रॅव्हल करून तर जायचं नाही, आपल्याला दुसऱ्याला जायचं असतं. ठीक आहे. तर तू यावेळेस आता एवढ्या तू बोलला की मी म्हणजे लोकेशन नाही करतो तुझं कामाचं, तू यावेळेस ट्रॅव्हल करतो भरपूर ठिकाणी, तर तुला काही चॅलेंजेस वगैरे येतात का पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करताना? हां, कधी कधी लोकल चुकते किंवा बस टायमिंगवर येत नाही किंवा बस कधी कधी बंद पडते. अच्छा. तर सपोज तू वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर तुला म्हणजे रूट्स वगैरे माहिती आहेत बस त्या ठिकाणी कुठली बस जाते? सपोज बालेरला कुठली बस जाते, म्हणजे दाबोलीला कुठली बस जाते, असं माहीत असतं तुला काही स्ट्रगल करावं लागतं त्यासाठी? नाही, ॲक्च्युली एक नंबर असतो बसचा, तर ती म्हणजे आपली नेहमीची बस असते तर आपल्याला ती माहीत असते. मग आता माझ्या वेळी लोकेशन व्हॅरी करतात, त्या इकडे ते असं असतं. त्यासाठी मग काय लोकांना वगैरे विचारायचं, और गुगल वगैरे सर्च वगैरे करायचं. त्यात तुझा वेळ जातो? हां, खूप. ठीक आहे. तर म्हणजे तू आता म्हणजे नॅव्हिगेशन वगैरे यूज करतो? हां, त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन भेटते त्या रिलेटेड का? त्याच्यावर मिळते, पण समजा जर बस कॅन्सल झाली और काय त्याचे टेक्निकल एरर वगैरे असतील तर मग ते त्याच्यात अपडेट मिळत नाही. ओके. म्हणजे तू सॅटिस्फाईड आहे का त्या नॅव्हिगेशन ॲपसोबत जे काही इन्फॉर्मेशन करून? 50% कारण की दुसरं कुठलंच ॲप नाही आहे जे एवढी तरी इन्फॉर्मेशन आपल्याला देते. तर आता तू किती वर्षापासून पुण्यात पाहतो? आणि आता 5 वर्ष झाले पुण्यात आहे. तर आता हे भरपूर कालावधी आहे तसं बघायला गेलं तर मग तू 5 वर्षात भरपूर ठिकाणी म्हणजे ट्रॅव्हल केला असेल, तू बस वगैरे, ट्रेन वगैरे, मेट्रो वगैरे केली. तर तुला हे समजलं असेल की भरपूर ट्रॅफिक आहे आपल्या इथे. हो. तुला मग काय कारण वाटतात की ज्यामुळे ट्रॅफिक एवढं वाढते आपल्या पुण्याची ॲक्च्युली इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल ग्रोथ जशी वाढत राहील तसं ट्रॅफिक नक्कीच वाढत राहणार. आणखी काही पॉप्युलेशन जास्त आहे आणि इंडस्ट्री जशी वाढेल तसं पॉप्युलेशन पण बाहेरची माणसं येत राहतील. तुला असं काय वाटत का, तुला असं नाही वाटत का पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यावर एक उपाय असू शकतो जेणेकरून आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट बेटर केलं किंवा त्याच्याबद्दल आणखी लोकांच्या मनात आणि अवेअरनेस हे करून दिली किंवा ते ॲक्सेसिबल केलं लोकांना चांगल्या सुविधांनी, तर तुला नाही वाटत का ते कमी होऊ शकतं? नक्कीच. ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह केलं तर नक्कीच ते पर्याय आम्ही करू शकतो. ओके. तर तू सपोज आता तुला काय गोष्टी वाटतात जेणेकरून तू पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही वापरणार? पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सेफ्टी, आपली सेफ्टी और आपल्या वस्तूंची सेफ्टी फार कमी असते. जसं की लोकलमध्ये चोरी वगैरे होती, फोन वॉलेट वगैरे चोरले जातात. प्लस त्याचे ड्रायव्हर कधी व्यवस्थित चालवतात, PMPचे आपण ड्रायव्हर बघतो कधी कधी व्यवस्थित चालवतात कधी चालवत नाही. त्याच्यामुळं थोडी भीती वाटते की दुसरा कुठला ऑप्शन नसल्यामुळं प्रायव्हेट व्हेकल और पब्लिक ट्रान्सपोर्ट कधीच ऑप्शन असल्यामुळं ॲडजस्ट करावं लागतं. तुला असं नाही वाटत का आपल्या इथं जास्त लोक म्हणजे एक कारमध्ये एकच माणूस असतो त्यामुळं भरपूर म्हणजे हां, ट्रॅफिक होतं? हो हो. म्हणजे एक जणच अख्खी पूर्ण कार ऑक्युपाय करतो त्यामुळे ट्रॅफिक वाढतं नक्कीच. ओके.
तर आता तुझे काही सजेशन्स आहेत का जेणेकरून आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करता येईल किंवा त्याबद्दलचे रूट्स वगैरे जे माहीत नसतात लोकांना त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणखी लोकांना ॲक्सेसिबल करता येईल जेणेकरून ज्यावेळेस ते पुढे जायचा विचार करतील ते लवकर ती मला इन्फॉर्मेशन भेटेल आणि ते लोक त्या पॉईंटपाशी जाऊ शकतात त्यांचा टाईम शेड्यूल प्लॅन करून. एक प्रॉपर ॲप्लिकेशन तयार केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत पाहिजे. म्हणजे एका स्टॉपपासून दुसऱ्या स्टॉपपर्यंत किती बस लागतील किती बस लागतील और त्या बसमध्ये किती ट्रॅफिक लागेल किती वेळ लागेल पूर्ण व्यवस्थित आणखी काही जे पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर एक म्हणजे आता आपल्याकडे कसं आहे PMPL साठी एक वेगळा रूट आहे तसे ते थोडं ॲक्च्युली खूप ठिकाणी ते रूट चालू नाही आहे. BRT त्याचं थोडेसे त्याच्यात थोडंसं करेक्शन केलं तर मग ते पण बेटर करू शकतात. आणि आणखी एक मेन कारण काही लोक कम्फर्ट त्यांचा प्रेफर करतात त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही जात. तर आणखी असं काय म्हणजे तू सुचवू शकतो जेणेकरून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट कम्फर्टेबल म्हणण्यापेक्षा की सगळ्यांना बाहेर जायला काय हरकत नाही असं कसं आहे आता पब्लिक ट्रान्सपोर्टचं आपलं जेवढं तिकीट असतं त्या हिशोबाने त्यांना जेवढं आपल्याला अवेलेबल करता येईल तेवढं ते करतात. मग जर आपण अजून कम्फर्टेबल करायचं झालं तर मग ते त्याची प्राईस वाढवणार मग जेवढे यूज करतात तेवढे पण कदाचित करणार नाही यूज. थँक्यू. ओके.